नमस्कार, मी मंजुषा केळकर. आदौ देवकी देवगर्भजननम् गोपीगृहे वर्धनम् मायापूतनजीवतापहरणम् गोवर्धनोद्धारणम् कंसच्छेदनकौरवादिहननम् कुन्तीसुतापालनम् एतद्भागवतं पुराणकथितम् श्रीकृष्णलीलामृतम्. नमस्कार. आज दिवस चौथा. हवप अलकाताई मुतालिक ह्या सांगत असलेल्या भागवत यज्ञाला मी आतापर्यंत रोज जात आले. तर त्याचा हा सारांश. काल सांगितल्याप्रमाणे त्यांनी आज कंटिन्यू केलं त्या गोष्टीला. आणि इथे कालगणना ही किती सूक्ष्म रूपाने भागवतामध्ये वर्णन केलेली आहे ह्याच्याविषयी आपल्याला एक अंदाज दिला. थोडासा जेवढं मला समजलं तेवढं मी सांगायचा प्रयत्न करते की खूप सूक्ष्म तर सूक्ष्म स्वरूपात ती कालगणना आपल्याकडे भागवतामध्ये लिहून ठेवलेली आहे. तर परमाणू सूक्ष्माती सूक्ष्म म्हणजे परमाणू, आणि या दोन परमाणूंचा एक अणू, मग तीन अणूंचा एक त्रसरेणू, तीन त्रसरेणू एक त्रुटी, 100 त्रुटी एक वेद, तीन वेद एक लव, तीन लव एक निमिष. आणि हा निमिष आपण आपल्याला आठवत असेल तर आपण निमिषारण्य म्हटलं होतं, म्हणजे असा तीन लव एक निमिष. तीन निमिष म्हणजे एक क्षण. आपण आत्ताच्या आपल्या भाषेमध्ये आपल्याला जे समजलं हे आधीचं काहीच माहिती नाही मला तरी. आपण एक क्षण, क्षणभर असं जे आपण म्हणतो तो तीन निमिष म्हणजे एक क्षण. पाच क्षण म्हणजे एक काष्ठा, 15 काष्ठा एक लघु, 15 लघु एक नाडिका, आणि दोन नाडिका एक मुहूर्त, 6 मुहूर्त एक प्रहर, एक प्रहर म्हणजे 3 तास, 4 प्रहर आणि 4 दिवस म्हणजे एक रात्र, आणि 15 रात्र आणि 15 दिवस म्हणजे एक पक्ष, 2 पक्ष एक माह, 2 माह एक ऋतू, 6 ऋतू किंवा 6 महा एक अयन, आणि 2 अयन म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन, हे मिळून होतात एक वर्ष. आणि त्याच्यानंतर मग संवत्सर म्हणजे काय, मनवंतर म्हणजे काय, असं सगळं सुद्धा सांगितलं. आणि परीक्षित राजा इथे हेच विचारतोय की किती मनवंतर झाली, काय झालं. तर एकूण 14 मनवंतर, आणि त्या प्रत्येक मनवंतराचं भूत भविष्य वर्तमान वेगवेगळं, आणि प्रत्येक मनवंतराचा मनू पण वेगळा. आणि हे असं सगळं चालत असताना ते प्रत्येक जरी वेगळे वेगळे असले तरी एक परब्रह्म तो एकच आहे सगळ्याच मनवंतरांसाठी, आणि त्याची आज्ञा ही सगळ्यांनाच पाळावी लागते. तर आता या मनवंतरामध्ये आपण जिथे आहोत, जिथे परीक्षित आहे, तिथे काय बरं ह्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, कोण प्रथम पुरुष, तर हे सांगायला आता मुनींनी सुरुवात केलेली आहे. असं काल अलकाताई म्हणाल्या की पहिला मयंभू तो मनु स्वयंभू, त्याची बायको जी पत्नी ती शतरूपा. हे दोघं जेव्हा जन्माला आले त्यांनी विचारलं की प्रभू आमचं काम काय, आम्हाला कुठलं कार्य करण्यासाठी इथे पाठवलंय. तर ब्रह्मदेव म्हणाले की तुम्ही उत्तम संतती निर्माण करायची आहे. तेव्हा असं गोष्ट रूपात असं आहे की ब्रह्मदेवाच्या नाकातनं पृथ्वीच्या रक्षणासाठी एक पिल्लू निर्माण झालं. आणि तो मोठा होत गेला, मोठा होत गेला, आणि त्यांनी एक प्रचंड गर्जना केली. आणि तीच गर्जना ब्रह्मदेवांना कळून आलं की विष्णूनी आता अवतार घेतलेला आहे, आणि तो वराह अवतार. पृथ्वीच्या संरक्षणासाठी त्यांनी हा अवतार घेतला होता. त्याची कथा पुढे येणारच आहे की पृथ्वीचं संरक्षण का बरं करावं लागलं. आणि मग त्यांनी काय केलं तर या वराह अवताराने जलामध्ये उडी घेऊन हुंगून हुंगून पृथ्वी हुडकून काढली आणि तिला परत प्रस्थापित केलं. म्हणजे त्याची घ्राणेंद्रिय खूप चांगली होती आणि खूप सेन्सिटिव्ह होती असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तो हा वराह अवतार. आता बुडवली कोणी मग, म्हणजे देवांना अवतार घ्यावा लागला एवढी पृथ्वी कोणी बरं बुडवली, तर ती बुडवली हिरण्याक्षाने. तर आता प्रश्न साहजिकच निर्माण होतो हा आकार ग्रंथ असल्यामुळे की हिरण्याक्ष म्हणजे कोण. तर हिरण्याक्ष हा दिती आणि कश्यप यांचा पुत्र. दिती कोण, तर दिती दक्ष प्रजापती यांची एक कन्या, 16 कन्यांपैकी एक कन्या. आणि तिचा विवाह झाला, आणि तिने सांजेला तिने आपल्या पतीकडे समागमाची इच्छा व्यक्त केली, जे संयुक्तिक किंवा धर्माप्रमाणे बरोबर आचरण नव्हतं. तर कश्यप मुनींनी नाही म्हटलं, पण तरी सुद्धा
जेव्हा समागम घडला त्याच्यानंतर मग कश्यप ऋषींनी शाप दिला की तू हे नकळत हट्टास पेटली, स्त्री हट्टास पेटली, आणि त्याच्यानंतर आता हे जे पुत्र होतील तुझे ते दैत्य किंवा राक्षस म्हणून जन्माला येतील. तर तिने उशाप मागितला की हे पुत्र जसे माझे तसे तुमचे पण आहेत. तर मग त्यांनी उशाप असा दिला की इथे देव स्वतः महाविष्णू स्वतः अवतार घेतील या राक्षसांना मारण्यासाठी, यांचा वध करण्यासाठी, असा तिला उशाप मिळाला. आणि होता होता आता जसंच या मुलांचा जन्म व्हायचा तर सगळीकडे अशुभ संकेत झाले आणि गर्जना आणि वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे आवाज, असं सगळं अशुभ जे काय असेल ते सगळं घडायला लागलं. आणि यथावकाश या दोघांचा जन्म झाला. दोन पुत्र म्हणजे कोण, तर एक हिरण्याक्ष आणि एक हिरण्यकश्यप. आपल्या लक्षात येईल की या दोघांचा वध करण्यासाठी नारायणाला अवतार घ्यावा लागला. आता हा जो हिरण्याक्ष होता ना, हा तसाच त्याचा जन्म झाला, हा आकाराने मोठा 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 झाला. इतका मोठा झाला, इतका मोठा झाला की कळेनाच झालं कोणाला की हा कुठला काय आहे हे. मग कळलं की हा हिरण्याक्ष आहे. आणि त्याला आता खूप शारीरिक बल असल्या कारणाने त्यांनी कसं दाखवायचं, तर तो स्वर्गावर चाल करून गेला. तर सगळे देव लपून बसले की कोण ह्याच्याशी भांडण हे करेल. तर सगळे देव लपून बसले. तर त्याला असं वाटलं बाबा आपण जिंकलो, आता सगळे घाबरले आपल्याला. तो पृथ्वीवर जाऊन नाचायला लागला. पृथ्वी डळमळीत व्हायला लागली. तो तिथे त्याला कोणी दिसलं नाही. तर तो वरुणाच्या नगरीत गेला, समुद्राच्या अगदी तळाशी गेला. आणि तिथे वरुणाला युद्धाचं आवाहन केलं. वरुण म्हणला मी तर वृद्ध झालो, मी नाही तुझ्याशी युद्ध करणार, तू रसातळात जा, अजून खाली महाविष्णूंची नगरी आहे, तिथे ते तुला सापडतील, ते नक्की तुझ्यासोबत युद्ध करतील. तो खाली गेला, तिथे सुद्धा त्याला कोणी दिसलं नाही. आणि दिसल्यानंतर मग पृथ्वी जी हिंदकळायला लागली आणि ती खाली बुडायला लागली, तर त्या योगे हा परत पृथ्वीवर जाऊन थया थया नाचला. विष्णू सापडले नाही म्हटल्यानंतर. आणि मग मग महाविष्णूंनी इथे वराहाचा अवतार घेतला, ती पृथ्वी हुडकून काढली. आणि इथे त्याला मारून टाकलं, कोणाला, हिरण्याक्षाला. आणि तो मुक्त झाला. आता परीक्षितांनी परत प्रश्न विचारला, त्यांच्या मनात साहजिक प्रश्न आला की कश्यप ऋषी एवढे ज्ञानी पुरुष आणि त्यांच्या पोटी असा राक्षस का बरं जन्माला यावा. तर त्याची कथा सांगितली की एकदा ब्रह्मदेवाचे चार पुत्र जे सनत, सनत कुमार, सनंदन वगैरे, हे चौघ पुत्र गेले ना विष्णूंना भेटायला. आता द्वारावरती द्वारपाल होते जय आणि विजय नावाचे. आणि ह्यांना नारायणामध्ये इतके लीन झालेले होते ते की ते नारायण स्वरूप प्राप्त झालेलं होतं त्यांना. पण त्या अधिकाराचा त्यांना मद होता. मागे आपण चार मद जे बघितले त्याच्यापैकी अधिकाराचा त्यांना मद होता. तर त्यांनी या चौघांना आज जाऊ दिलं नाही. हे कळल्यावरती त्या चौघांनी शाप दिला त्या दोघांना, जय विजयला, की तुम्ही पृथ्वी तलावरती जाऊन राक्षस स्वरूप घ्याल आणि तेच हे दोघे, ते म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. आता होते तर ते द्वारपालच नारायणाचे, त्यामुळे त्यांना उशाप दिला की तुम्हाला उद्धार करण्यासाठी तुमचा नारायणाला स्वतः अवतार घ्यावा लागेल. आणि मग हेच दोघे कश्यपांच्या पोटी जन्माला आले, अशी ती कथा सांगितली. आणि त्यानंतर मग सांगितलं की मुक्ती किती प्रकाराची असते, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्ती. तर सायुज्य मुक्ती हा शेवटचा टप्पा आहे. हे जय विजय जे होते हे स्वरूपता अशा प्रकारच्या मुक्ती स्वरूपामध्ये होते, कारण त्यांना स्वरूप मिळालेलं होतं नारायणाचं. अशी ही प्रकाराची मुक्ती. सलोकता म्हणजे जे प्राप्त करायचं आहे तिथे राहणं, आपल्यासारख्या लोकांबरोबर राहणं, ही सलोकता. समीपता म्हणजे सूक्ष्म देहानी भगवंतासोबत राहणं. स्वरूपता म्हणजे जणू काही आपण त्याचं स्वरूप आहोत, त्याच्यासारखं दिसायला लागणं, एवढं त्याचे गुण आपल्यामध्ये बिंबवणं. आणि सायुज्य मुक्ती म्हणजे परमेश्वराची महाकारण देहानी पूर्णपणे एकरूपता, अशी ही उन्मनी स्थिती आपल्याला प्राप्त होते. अशा या चार प्रकारच्या मुक्ती इथे सांगितल्या. मग परीक्षिताला आता कथा ऐकण्याचं एक वेड लागलं म्हणा, किंवा त्याच्यात त्याला आनंद मिळत होता. तर तो म्हणाला की मुनी, आता इथे पुढे सांगा की पुढे काय झालं. तर त्यांनी सांगितलं की मनु आणि शतरूपा ह्यांना ब्रह्मदेवानी सांगितलं की तुम्हाला चांगली संतती जन्माला घालायची. त्या चांगल्या संतती त्यांनी जन्माला जेव्हा आले तर त्यांना दोन पुत्र आणि तीन कन्या झाल्या. आता इथे या तीन कन्यांपैकी एका कन्येचं आख्यान सुरुवात केली सांगायला, की त्या कन्येचं नाव होतं देवहूती.
आणि तिचं लग्न झालं होतं कर्दम ऋषींबरोबर. आणि ते जे कर्दम ऋषी होते ते सुरुवातीपासूनच संन्यस्त वृत्तीचे ऋषी असे होते. पण त्यांना गृहस्थ धर्माचा स्वीकार करायचा होता आणि म्हणून त्यांनी गृहस्थ धर्माचा स्वीकार केला. आणि त्याच्यानंतर मग त्यांना असं वाटायला लागलं की हा गृहस्थ धर्म थोडा काळ गेला, थोडे दिवस गेले. त्यांना असं वाटायला लागलं की नाही, हा गृहस्थाश्रम माझ्यासाठी नाही, मला संन्यास आश्रमात जायचंय. त्यांनी शतरूपाकडे, आपल्या पत्नीकडे परवानगी मागितली तर ती नाही म्हणाली. म्हणाले की एखादा पुत्र होऊ द्या. तर ते म्हणाले की ठीक आहे. असं करता करता त्यांना 9 कन्या झाल्या. आणि तवरपर्यंत प्रत्येक वेळेस ते विचारायचे की आता तरी जाऊ का, तर ती म्हणायची नाही, अजून एक पुत्र होऊ द्या. तसं ते शेवटी 9 कन्यांनंतर एक पुत्र झाला. आणि तो 10वा पुत्र झाल्यानंतर त्यांनी परत विचारलं तर ती म्हणाली की नाही, अजून मुलगा लहान आहे, थोडा मोठा होऊ द्या. मग मोठा झाला, त्यांनी परत विचारलं, म्हणाली नाही, उपनयन होऊ द्या. मग म्हणाली शिक्षण करून द्या त्याचं. आणि हे सगळं जो 10वा पुत्र होता त्यांचं नाव कपिल मुनी. आणि हे कपिल मुनी बघत होते हे सगळं, की आपले वडील नेहमी विचारतात आणि आपली आई नेहमी नाही म्हणते. तर हे त्यांनी मग इथे काय केलं की मातेला बोध केला. कशाचा बोध केला? तर मातेला अध्यात्म योग सांगितला. तिला सांगितलं की तू परमतत्वाचं संधान कर आणि त्या योगे तुला मुक्तीपर्यंत जाता येतं. आणि आपलं जे मन असतं ना, ते आपला मित्र पण असतं आणि शत्रू पण असतं. आणि जर मन अनुकूल झालं तर ते आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातं. आणि म्हणून तू जे आहे ते अध्यात्म योगाची साधना कर, असा तिला उपदेश दिला. कारण जीव जगत जगदीश्वर त्याचं नातं जाणून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. विश्वाचं चिंतन कर, असं ते सारखे मातेला सांगतात. आणि मग हे सांगितल्यानंतर तिला थोडा बोध होतो. कर्दम ऋषींना ती वनात जाण्याची आज्ञा देते. आणि यथाअवकाश कर्दम ऋषी वनात गेल्यानंतर त्यांना सुद्धा मुक्ती प्राप्त होते. आणि इकडे आता देवहूती जी आहे ना, ती साधना करायला लागली. आणि ती ब्रह्मरूपाची इतकी साधना करते, इतकी साधना करते की ती ज्यांनी आपल्याला उपदेश केला तो जो आपला पुत्र, त्याला पुत्र स्वरूपात न बघता सद्गुरु स्वरूपात बघायला लागते. आणि जेव्हा एकदा सद्गुरु स्वरूपात पुत्राला बघायला लागते, ते जे नातं निखळून जातं, त्याच्यानंतर शुद्ध स्वरूपात सद्गुरु स्वरूपात तिला कपिल मुनी दिसायला लागतात. आणि त्यांनी सांगितलेले सगळी कर्म आणि सगळं करता करता ती सुद्धा स्वतः सिद्ध पदाला पोचते. पण तिच्या मनामध्ये एक अशी इच्छा असते की माझं हे जे शरीर आहे ते लौकिक अर्थाने नष्ट न होता हे समाजाचा उपयोगासाठी ह्याचा उपयोग व्हावा. आणि हीच जी देवहूती आहे, कपिल मुनींची माता, ती नंतर सरस्वती नदीच्या स्वरूपात आपल्याला प्रवाहित झालेली दिसते. आणि आता त्याच्यानंतर मग फोड करताना अशी केली जाते बऱ्याच टीकाकारांच्या द्वारे की 9 कन्या म्हणजे नवविधा भक्ती. आणि इथे नवविधा भक्तीचा पाया चढून नारायण होता येतं हे कपिल मुनींनी सांगितलं. भक्तीकडून ज्ञान घेणं हे शास्त्रमान्य ज्ञान आहे. आता पुढे परीक्षित परत म्हणाले की नाही मुनी, आता पुढची कथा कुठली बरं? जसं जसं लहान मुलं विचारतात आता पुढची गोष्ट कुठली, तर इथे शिवलीला सांग. आता शिवलीला सांगताना शुकमुनी म्हणाले की एक दिवस ऋषींचं खूप मोठं सत्र भरलं होतं आणि त्यांचं यज्ञ करायचं ठरलं. आता जेव्हा यज्ञ करायचं ठरलं तेव्हा ब्रह्मदेव तिथे येऊन बसलेले होते, शिवशंकर पण होते आणि तिथे दक्ष प्रजापती आले. दक्ष प्रजापती आल्यानंतर सगळेजण उभे राहिले त्यांना मान द्यायला म्हणून. आणि मान द्यायला उभे राहिले, पण ब्रह्मदेव नाही उभे राहिले. ब्रह्मदेव नाही उभे राहिले तर ते प्रजापतींनी विचार केला की जाऊ दे, आपल्या सर्वांचे पिताच आहेत, नाही उभे राहिले. पण शिवशंकर पण उभे राहिले नाही, तर त्याचा त्यांना आणखीन जास्त राग आला. कारण 16 कन्यांपैकी एक कन्या त्यांनी शंकराला दिली होती आणि शंकर हे त्यांचे जावई. आणि सासरे आले तर जावयानी उठून उभे राहायला पाहिजे, पण ते उभे राहिले नाही. तर त्यांना खूप राग आला. राग आल्यावर प्रजापती नाही नाही ते वाईट वाईट बोलले शिवशंकरांना की हा काय असाच राहतो, ह्याच्याकडे सगळे गणच आहेत, भूत पिशाच आहेत ह्याच्या आजूबाजूला, वगैरे वगैरे. पण शिवशंकर तेव्हा काही बोलले नाही आणि उठून सरळ निघून गेले. आणि मग दक्ष प्रजापतींना यथायोग्य मान मिळाला तिथे. आणि ती सभा समाप्त झाली. त्याच्यानंतर दक्ष प्रजापतींनी विचार केला की हे शिवशंकर निघून गेले, आता मी ह्यांचा अपमान करणार. तर ह्यांनी माझा अपमान केला, मग त्यांनी पण एक यज्ञ ठेवला.
आणि तो यज्ञ ठेवल्या, आपल्या सगळ्या मुलींना, 15 मुलींना बोलवलं, पण शंकराला काही आमंत्रण गेलं नाही. तर माता म्हणाल्या की तिकडे यज्ञाला आपण जाऊया. भगवान म्हणाले की नको, आपण न बोलवता नको जाऊया. आपण कोणाकडे जाऊ नये, नाही नाही बोलवलंय तर, पण तरी माहेरी जायची ओढ म्हणून माता तिकडे गेल्या. गेल्यानंतर आई तर त्यांच्याशी व्यवस्थित बोलली, पण वडील काही तिच्याशी व्यवस्थित बोलले नाही. आणि मग होता होता जिथे यज्ञ करायचं ठरलं होतं तिथे जाऊन बघितलं तर यज्ञाच्या सगळ्या देवतांच्या आहुती होत्या, पण रुद्राची आहुती नव्हती. आणि त्या काळी यज्ञाची पहिली आहुती ही रुद्रदेवांना दिली जायची. तर तिथे माता बसल्या आणि त्यांनी तिथेच बसून, आणि आता मी देहत्याग करणार असं त्यांनी ठरवलं, की माझ्या नवऱ्याला इथे कुठलाही मान दिलेला नाही, माझा पण अपमान केलेला आहे आणि माझ्या नवऱ्याचा तर अपमान केलेलाच आहे, तर मी आता परत जाऊन नवऱ्याला म्हणजे शिवशंकरांना हे करण्यापेक्षा, सामोरे जाण्यापेक्षा, कारण त्यांनी नाही म्हटलं होतं, तर मी इथे माझा देहत्याग करणार असं त्या पद्मासन घालून यज्ञासमोर बसल्या. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आपल्या पित्याला उपदेश केला, बोध केला. त्या म्हणाल्या की 4 प्रकारचे पुरुष असतात. तर 4 प्रकारच्या पुरुषांमध्ये पहिला अधम पुरुष असतो, ज्याची नजर नेहमीच दुसऱ्यांच्या दोषांवर असते. दुसरा सामान्य पुरुष असतो, जो दोष आणि गुण दोन्ही बघतो. तिसरा उत्तम पुरुष असतो, जो दुसऱ्यांकडे असलेले गुण बघतो आणि त्याला आत्मसात करतो. आणि चौथा प्रकाराचा पुरुष हा साधू पुरुष असतो, जो दुसऱ्यांच्या गुणांची दखल घेतो आणि किंबहुना तो त्याला वृद्धिंगत करून सुद्धा तो त्यांनी सांगितलं. आणि मातेने तिथे आपला देह उत्सर्जित केला आणि त्या निघून गेल्या. आता ह्याच्यानंतर हे सगळं शिवशंकरांना कळलं, ते खूप क्रोधित झाले. त्यांनी आपल्या जटेमधनं कृत्या निर्माण केली, वीरभद्र, आणि त्याला सांगितलं की तू आता यज्ञाचा विध्वंस कर. इकडे वीरभद्र आला आणि त्यांनी सगळे गण पण आले आणि त्यांनी दक्ष प्रजापतीचं मस्तक वेगळं केलं धडापासून. आणि तो ते मस्तक घेऊन आता यज्ञकुंडात आहुती म्हणून टाकणार, एवढ्यात ब्रह्मदेवाने त्यांना थांबवलं. त्यांनी म्हटलं की शेवटी शिवशंकर जे आहे ते दक्ष प्रजापतीचे जावई आहेत, आणि जावई हा पुत्रासमान असतो, त्याला सगळे अधिकार असतात. तर हा जो राहिलेला यज्ञ आहे हा शिवशंकरांनी पूर्ण केला पाहिजे. शिवशंकर तिथे आले, त्यांना पण म्हणणं पटलं. त्यांनी आपल्या गणांना आज्ञा केली की जो समोर पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन या. आणि असं करून त्यांना बोकडाचं मस्तक दिसलं आणि ते मस्तक त्यांनी दक्ष प्रजापतीला लावलं. आणि ह्या स्वरूपातल्या दक्ष प्रजापतींनी मग यज्ञ पूर्ण, अशी ही शिवलीला तिथे येते. आणि मग त्याच्यानंतर शिवशंकरांनी आपल्या सासऱ्यांना म्हणजे दक्ष प्रजापतींना अद्वैत तत्वज्ञानाचा इथे बोध केला. आता ही कथा झाली पूर्ण. आणि मग त्याच्यानंतर परत परीक्षितांच्या मनामध्ये तरी पण अजून एक प्रश्न होताच. त्यांनी विचारलं की राजा परीक्षित म्हणाले की हे एवढं सगळं चांगलं जर आहे, हे तुम्ही सांगताय की असं केल्याने असं होतं, हे आपल्याला सगळं काही माहिती आहे, तर मग धर्मराज्यच का नाही आहेत, अधर्म तयारच कुठून होतो, अधर्म का येतो आपल्या आयुष्यामध्ये? आपण सगळे धर्मानी वागून, तुम्ही धर्माची फोड करून सांगितली, की ते प्रकारचे धर्म असतात ते सांगितलं, पण मग आपण सगळे असे का, आपण अधर्मानी का वागतो, हा अधर्म तयारच कुठून होतो, कुठून तयार झाला हा अधर्म, कसा आला हा अधर्म, असा कळकळीचा प्रश्न त्यांनी विचारला. तर इथे अलकाताईंनी असं सांगितलं की असं म्हणतात की जिथे दोन गोष्टींचा व्यवहार सुरू सुरू होतो तिथे अधर्म निर्माण होतो. पहिला आहे ज्ञान आणि दुसरं आहे भूमी. कारण ज्ञान हे दान देण्याचं असतं. आणि आणि भूमी तर सबभूमी गोपालकी असं जर आपण म्हणतो, तर त्या भूमीचा सुद्धा आपण व्यवहार जेव्हा करतो, कारण ही भूमी आपण निर्माण केलेली नाहीये, आपण करू पण शकत नाही. तर ह्या दोन्हीचा व्यवहार जेव्हा सुरू होतो, नीती बदलते आणि तेव्हा तिथे अधर्म सुरू होतो. आता ह्याच्यानंतर आणखीन एक आख्यान आहे, अधर्म कसा सुरू झाला आणि का सुरू झाला, तर हे आपण रूपकात्मक घ्यायचंय. कारण अध्यात्मामध्ये कधीही सरळ सरळ सांगितलं तर कदाचित कळणार नाही किंवा क्लिष्ट वाटेल, या दृष्टिकोनातनं काही रूपकांची योजना केलेली असते. तर त्याप्रमाणे हे रूपक आहे की ब्रह्मदेव, अधर्म कुठून तयार झाला? अधर्म ब्रह्मदेवांचा एक पुत्र, त्या पुत्राचं नाव अधर्म, त्याच्या पत्नीचं नाव मृषा. मृषा म्हणजे असत्य भाषण, म्हणजे जिथे अधर्म असतो तिथे असत्य भाषण होणारच.
या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी, एक पुत्र आणि एक पुत्री झाले. आता सख्या भावंडांचा विवाह होत नाही, हे धर्मबाह्य कृत्य आहे, पण तरी त्या दोघांचा विवाह झाला. आता आपल्याला इथे लक्षात हे घेतलं पाहिजे की विवाह म्हणजे काय. तर विवाह म्हणजे हे दोन्ही एकत्रच नांदतात, कधीही वेगळे वेगळे होऊ शकत नाही. जिथे अधर्म असतो तिथे मृषा असतेच, जिथे अधर्म असतो तिथे अशत्य भाषण हे असतंच. का बरं असतं? कारण आपण काहीतरी अधर्माचं केलेलं असतं आणि म्हणून आपल्याला खरं बोलायला भीती वाटत असते, म्हणून आपण असत्य बोलतो. तर हे दोघे एकत्र. मग पुढची जोडी कुठली घेतली त्यांनी? तर म्हणे की ह्यांचा विवाह झाला तर एक पुत्र आणि एक पुत्री, ते म्हणजे कोण? दंभ आणि माया, ही भावंड झाली. त्याच्यानंतर ह्यांना पण अपत्य झाली दोन, त्यांचं नाव लोभ आणि विकृती. आता जिथे लोभ आहे तिथे विकृती येणारच. मग परत ह्यांचा विवाह झाला. ह्यांची दोन अपत्य, क्रोध आणि हिंसा. जेव्हा आपण क्रोधित होतो तेव्हा आपण हिंसक होतोच, हात उचललाच जातो. ह्यांचा विवाह झाला. ह्यांची अपत्य कोण? तर कली आणि दुरुक्ती. आता इथे कली म्हणजे कलकी अवतार नसून कली म्हणजे भांडण किंवा कली म्हणजे कलह. आणि जिथे कलह असतो तिथे कोणी गोड शब्दात बोलत नाही, तिथे अपशब्दच उच्चारले जातात. आणि म्हणून कली आणि दुरुक्ती यांचा विवाह जर झाला, हे एकत्र नांदले, तर काय? भय आणि मृत्यू. आणि हा असा अधर्माचा पूर्ण ट्रॅक आहे, हा अधर्माचा असं लिंक आहे. आणि त्याच्यानंतर मग या दोघांचा विवाह झाला तर काय तयार झालं? यातना आणि नरक. तर यातना होतात, नरकाच्या स्वरूपातल्या यातना होतात. आणि हा सगळा असा समजावून सांगितलेला आहे. 36 प्रकाराच्या नंतर नरक आहेत भागवतात सांगितल्याप्रमाणे. मग आता करायचं काय? माणसाने करायचं काय? तर ह्याच्यावरती, जर ह्या सगळ्या भोवऱ्यातनं बाहेर पडायचं असेल तर एकच, आणि ते म्हणजे नामस्मरण. आपण त्यांनी असं सांगितलं की आपण पहिली जी स्टेज असते आपली नामस्मरणाची, तेव्हा आपण एकदम भक्त नाही होत, आपण पहिले उपासक असतो. आपलं अंतरंग शुद्ध होतं. आणि मगच करता करता मनाचा मल जेव्हा जातो नामस्मरण करून, तेव्हा पुढची पायरी म्हणजे आपण अ, भाविक होतो आणि मग नंतर आपण भक्त होतो. त्यामुळे आपण सगळे उपासक ह्या ह्याच्यात मोडतो सध्या. आणि मग त्यांनी नामाचं महत्व सांगितलं की नाम हे उभय रूप आहे, ते सगुण पण आहे, निर्गुण पण आहे. ह्याचे काही दाखले दिले आपल्याला त्यांनी की जसं ताटातलं अन्न नुसतं बघून आपल्याला ताकद किंवा पुष्टी देत नाही, पोटात गेल्यावर अन्न आपल्याला समाधान देत नाही, अजून हवंसं वाटतं. तसंच उभय रूप आहे नाम. आणि नामा जसं पांडुरंगाची मूर्ती ही सगुण स्वरूप आहे, पण नाम जेव्हा आपण घेत असतो आणि नाम आणि नामी जर आपल्या डोळ्यासमोर आला, तर त्या नामाच्या साह्याने हेच पांडुरंग निर्गुण स्वरूपात, नामी स्वरूपात आपल्या समोर येऊ शकतात. आणि पुढे जाऊन आणखी निर्गुण स्वरूप देवतेचं आपल्याला प्राप्त. आणि वैखरीनी नाम घेण्याचं काय महत्व आहे हे सुद्धा इथे त्यांनी आपल्याला समजावून सांगितलं. आता पुढची गोष्ट परीक्षित परत म्हणाले, कारण असं बघितलं की आपण की एक आख्यान मग त्याच्यामधला बोध, असं सिक्वेन्स आहे. तर आता परीक्षित म्हणाले, ओ अच्छा, हे तर समजलं मला, हे फार छान होतं, मला फार आवडलं, मग आता पुढची गोष्ट सांगा. तर म्हणे की मग मनू जे आहे त्यांचा एक पुत्र म्हणजे उत्तानपाद, त्याच्या दोन पत्नी. आपल्याला ही सगळ्यांना गोष्ट माहिती आहे ध्रुव बाळाची. सुरुची, सुनीती. मग त्यांना मांडीवरनं खाली घेतलं ध्रुवाला, मग तो आईकडे गेला, म्हणाला की काय करू मी मला आढळ पद घेण्यासाठी? तर त्या म्हणाल्या की नारायणाची उपासना कर. मग अरण्यात गेले, त्यांना नारद भेटले, त्यांनी त्याला मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि त्याच्याच बरोबरीने हे सांगितलं की मानसपूजा, कारण उपचार पूजेशिवाय पेक्षा सुद्धा मानसपूजेचं जास्त महत्व आहे. कारण देवता वायू स्वरूप आहेत, आणि त्या स्वरूपामध्ये आपण त्यांची मानस रूपाने जर पूजा केली तर त्याचा जास्त लाभ मिळतो. नारदांनी त्यांना भाव समाधीत नेलं आणि तिथे त्यांनी उपासना केली. उपासनेची पद्धत तीच की आधी फळं खाऊन, मग पानं खाऊन, मग 3-3 ओंजळी फक्त जल पिऊन, मग 5-6 महिने केवळ प्राणायाम करून असं उपासना केली. लहान बालक होता ध्रुव, आणि नारायण प्रगट झाले गरुडावर बसून. त्यांनी दंडवत केला ध्रुवाने, म्हणाले तुला काय पाहिजे? पण ध्रुव बाळाचे डोळे मिटलेलेच होते, तर म्हणजे डोळे उघड, मी बघ समोर आलेलो आहे. ध्रुव म्हणाले की नाही, मी डोळे जर उघडले तर तुम्ही जे आहात समोर माझ्या, ते रूप जे आहे ते निघून जाईल आणि तुम्ही चालले जाल, आणि म्हणून मी मिटलेलेच डोळे ठेवतो. पण तुम्ही मला असं वचन द्या की तुम्ही नेहमी माझ्या समोर राहणार.
आणि मग असं म्हणतात की 36,000 वर्ष ध्रुवानी राज्य केलं. आता सुरुची आणि सुनीती म्हणजे कोण? तर सुरुची म्हणजे आवड भोगयुक्त जीवन, सुनीती म्हणजे नीतीने वागणं, आणि ध्रुव हा अक्षय आणि अविनाशी असा हा असे हे आख्यान उत्तानपाद ध्रुव बाळाचं. आता पुढची कथा की ह्याच्यातनं आपल्याला बोध मिळाला की सुरुची म्हणजे कोण, सुनीती म्हणजे कोण, उत्तम म्हणजे त्याचा अर्थ काय, ध्रुवाचा अर्थ काय, कसं वागावं. आणि त्याच्यानंतरची कथा आता ध्रुव बरीच वर्ष त्यांनी राज्य केलं, खूप चांगले राजे होते ते. आणि मग त्याच्यानंतर त्यांचा पुत्र, त्याचं नाव उत्कल, तो पण अगदी निसंग योगी होता. त्याचा मुलगा, त्याचं नाव वत्सर. मग हा राजा, त्याचा पुत्र, मग त्याचा पुत्र, आणि त्याच्या पुत्राचा पुत्र हा अंगराज. त्या अंगराज पण खूप योगी राजा होता. आणि त्याचा पुत्र झाला तो वेन. आणि हा वेन जो होता राजा, त्यांचा मुलगा, हा खूप स्वैराचारी, दुराचारी, खूप विश्वघातक असा. सगळी प्रजा अगदी परेशान होती. ती सगळी ऋषींकडे गेली आणि ऋषींना सांगितलं की असं असं आहे आणि आम्हाला खूप त्रास देतोय तो. तर ऋषींनी आपल्या हुंकाराने म्हणजेच प्राणायामाने त्याचा वध केला, पण या वेनाला मुलगा नव्हता. तर म्हणून ह्याच वेन ह्याच्या बाहूपासनं पृथू राजाची निर्मिती झाली. आणि हा जो पृथू राजा होता ना, हा खूप चांगला परत प्रजापालक, सदाचारी, आणि त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले असं म्हणतात. आता अश्वमेध या शब्दाची सुंदर फोड त्यांनी सांगितली की अश्व म्हणजे घोडा. घोडा हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे वासनेचा. आता आपल्या वासनेला प्राणायामाच्या लगामाने ओढून धरणं म्हणजेच अश्वमेध. आता ह्यांनी एवढे अश्वमेध केले तर आपल्याला नेहमीप्रमाणे इंद्र आले. त्यांना आपलं आसन डळमळीत झाल्यासारखं वाटायला लागलं आणि ते पृथ्वीला मारणार. एवढ्यात ब्रह्मदेव आले. त्यांनी थांबवलं आणि म्हणाले, मारू नको ह्याला, कारण पर्जन्य करण्याची जी शक्ती आहे राज्यावर तुझ्या ती इंद्राकडे आहे. मग सोडून दिलं इंद्राला. आणि म्हणाले, माग, आता काय मागतो तू, वर माग मला. तर म्हणाला, मला स्वर्ग नको, मला मोक्ष सुद्धा नकोय, पण मला 10,000 कान दे की जेणेकरून मी भगवंताची स्तुती ऐकीन. मग पुढचा वर मागितला की मी आणि माझी पत्नी आम्ही कधीच भांडणार नाही, आमचं सुलग्न असेल. त्यांनी खूप वर्ष परत आणखीन राज्य केलं. वानप्रस्थाला गेले आणि तिथे सनत कुमार यांनी त्यांना बोध केला. आणि साधना असं म्हणतात की नेहमी वेदसंमत, शास्त्रसंमत अशी असावी. आपल्या मनाने कुठलीही, अलकाताई असं म्हणतात की आपल्या मनाने कुठलीही साधना सुरू करू नये. जी साधना असेल ती वेदसंमत, शास्त्रसंमत असावी. ती साधारणपणे आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलेली असते. आणि अशा प्रकाराने पृथू वानप्रस्थात जाऊन मुक्त झाले आणि त्यांची जी पत्नी अर्ची ती सती. आता ह्याच्यानंतर त्यांचे 5 पुत्र होते. पुढचं आख्यान, त्यांचे 5 पुत्र होते. त्याच्यापैकी नंतर एक वेगळं आख्यान सुरू झालं. त्याला म्हणायचं पुरंजनाचं आख्यान. आता हा जो पुरंजन होता, ह्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टींची, आध्यात्मिक काही संकल्पनांची फोड करून दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि ह्याचा एक मित्र होता. त्या मित्राचं नाव होतं अविज्ञात. आणि हा मित्राला सोडून कधीच राहायचा नाही आणि तो नेहमी त्याच्या सुखाची काळजी घ्यायचा की हा नीट कसा राहील, हा नीतीने कसा वागेल. असं सगळं ते दोघे खूप छान मित्र होते. पण अचानक एक दिवस पुरंजनाच्या असं मनात आलं की अरे, मला खूप दिवस झाले, मी इथेच आहे, इथेच आहे, ह्याच्याच बरोबर आहे. एक दिवस तो एकटा त्यांनी त्यांनी विचार केला की मी बघतो तरी आसपास काय काय आहे माझ्या. तर फिरत फिरत त्यांनी खूप नगरी फिरला तो. आणि शेवटी एका नगरीत आल्यानंतर त्याला एक युवती दिसली. खूप दिसायला सुंदर होती. तिच्या जवळ गेला तो. आणि गेल्यानंतर मग ती म्हणाली की तू का आलायस माझ्याकडे, की तू दिसायला खूप सुंदर आहे. ते म्हणे, माहिती आहे मला की मी सुंदर आहे. तर म्हणे की पण आपण काय पुढे काही होऊ शकतं का, अशा पद्धतीने त्यांना विचारलं. तर ती म्हणाली की ठीक आहे, मी इथे राहते आणि माझे 10 सेवक आहे, तू पण याच नगरीत राहायला ये, काही हरकत नाही. कारण मी जेव्हा झोपते तेव्हा 5 फण्यांचा एक नाग माझं रक्षण करत असतो. माझ्याकडे 10 सेवक आहेत. आणि तो हळूहळू करून नगरीत राहायला लागला. त्याने खूप भोग भोगले. आणि एवढे भोग भोगल्यानंतर सुद्धा त्याला असं वाटलं की आता जी माणसाची इच्छा असते की नाविन्य पाहिजे असतं, की आता हेच भोग मी भोगतोय, बघूयात तरी बाहेर आणखीन काय आहे. तो बाहेर गेला, दुसऱ्या नगरीत गेला. आणि तिथे पण भोग भोगले त्यांनी.
खूप छान आयुष्य जगला. पण त्याला वाटलं नाही नाही, पहिले आपण जास्त सुखासीन होतो, चांगलं आयुष्य होतं. तो परत आला. परत आल्यावर त्यांनी विचार केला, ही आपल्याला परत घेईल की नाही घेईल. पण ती म्हणाली, तू ये. आणि मग त्यांना 100 अपत्य झाली. काही 100 अपत्य झाल्यानंतर त्याच्याकडे जरा नावाची एक युवती आली आणि ती म्हणाली की तू माझ्याशी लग्न करतो. तो म्हणाला की नाही, आता माझी काही इच्छा नाही, मला 100 अपत्य झालेली आहेत, आता मी तुझ्याशी लग्न करून काय करणार. पण ती म्हणाली नाही, माझ्याशी लग्न करच. आणि तिने त्याच्याबरोबर लग्न केल्यानंतर तिला परत ज्वर त्याला झाला आणि तो मृत्यूला प्राप्त झाला. तर आता ह्याच्यामधनं आपल्याला काय दिसून येतं, आपल्याला बोध काय घ्यायचा आहे. तर पुरंजन जो आहे तो आपल्यासारखा एक सामान्य व्यक्ती आपण असं समजूया. आणि तो जो अविज्ञात होता त्याचा मित्र, तो सद्गुरू समजूयात आपल्या आयुष्यात आलेले, की जे आपल्याला चांगल्या मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण तरी सुद्धा आपण त्याच्यातनं सुटतो. आणि मग हे जे खूप नगरी तो फिरला, ती 84 लक्ष योनी तो खूप नगरीत फिरला. त्याच्यानंतर त्याला नरदेह मिळाला. आणि तो नरदेह मिळाल्यानंतर त्या नगरात तिला तरुणी भेटली आणि ती तरुणी म्हणजे बुद्धितत्व. आता हे जे 10 दास आहेत, ते 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 फणाचा नाग म्हणजे 5 प्राण. आणि जेव्हापर्यंत हे 5 प्राण असतात ते आपलं संरक्षण करत असतात आपल्या देहाचं. आणि मग जरा म्हणजे वृद्धत्व, त्याच्याबरोबर विवाह केला म्हणजे असा बोध या कथेतनं आपल्याला घेता येतो. आणि म्हणून जर सुखरूपता हवी असेल, सगळं आयुष्यामध्ये चांगलं हवं असेल, तर सद्गुरू जे आपल्या बरोबर असतात त्यांना कधी सोडू नये. पण आपण काय करतो, तर सद्गुरू आपल्याला सुख देण्याचा प्रयत्न करतात, पण ते सोडून आपण विषयांमध्ये रमतो. अशी ही गोष्ट. आणि पुढे मग त्यांनी आणखीन एक हे सांगितलं की नारायणाची भक्ती सूत्र आहे, अ, न- नारदांची. आणि नारदांनी 84 भक्तिसूत्र लिहिली आहे आणि ती सगळी भागवतामध्ये आहे. त्याच्यापैकी काही भक्तिसूत्रांचा त्यांनी इथे उल्लेख केला अलकाताईंनी, की प्रेम आणि भक्तीमधला फरक सुद्धा सांगितला. की प्रेम हा भक्तीचा एक तर गाभा आहे आणि प्रेम हा स्वभावतः असावा लागतो आणि प्रेमातून भक्ती निर्माण व्हावी लागते. तर प्रेम हे अकारण असतं, भक्ती सकारण असते. आणि प्रेम जे असते ते लौकिक असतं, भक्ती परालौकिक असते. प्रेमामध्ये खोली आहे, भक्तीमध्ये व्यापकता आहे. आणि प्रेम हे स्वार्थी असतं. असा काहीसा फरक प्रेम आणि भक्ती मधला त्यांनी सांगितला. त्यानंतर काही सूत्र आहे की प्रेम जे आहे भक्तीमध्ये, भक्ताला एकतर्फी प्रेम असावं भगवंताप्रती. मला काहीतरी मिळेल, तो माझ्याकडे येईल या अपेक्षेने न करता नेहमी एकतर्फी प्रेम असावं. त्याच्यानंतर आपण भगवंत नाही मिळाला तर व्याकुळ झालं पाहिजे, की अरे मला स्मरण कसं झालं नाही, ह्याची आपल्याकडे व्याकुळता असली पाहिजे. मग विभक्त जो नसतो तो भक्त. जसं आपण मागे बघितलं की आपण अजून उपासक आणि भाविक या संज्ञेत आहोत. कदाचित आपल्याला त्या भक्तीच्या संज्ञेत प्रवेश करायचा जर असेल, तर हे जे सगळं सांगितलं गेलंय ह्याचं आचरण आपण सगळ्यांनी. त्याच्यानंतर आता कथा येते ती प्रियव्रत याची. आता प्रियव्रताचा पुत्र आणि त्याचा पुत्र म्हणजे नाभी, आणि त्याची पत्नी जी आहे तिचं नाव मेरुदेवी. कारण ही कथा जी आहे ऋषभदेवांची कथा आहे. तर नाभी आणि मेरुदेवी ह्यांना अपत्य प्राप्तीसाठी त्यांनी अनुष्ठान केलं आणि त्यांना जो पुत्र प्राप्त झाला त्यांचं नाव ऋषभदेव. अतिशय उत्तम राजा होता. आता एकदा काय झालं की ह्यांच्या राज्यामध्ये इंद्राने पाऊस पाडला नाही. कारण ह्याचा हा आता खूप चांगला राजा, तर आता ह्याला कसंही करून त्रास द्यायचा. इंद्राने पाऊसच पाडला नाही, काही युद्ध वगैरे करायला आला नाही, पण याच्या राज्यात पाऊस पाडला नाही. आणि ऋषभदेव एवढे मोठे योगी होते की त्यांनी योग मायेनी आपल्या राज्यामध्ये पाऊस पाडला. अशी कथा येते. त्यांना 9 पुत्र आणि ते सगळेच्या सगळे भगवत भक्त होते आणि म्हणून ते योगेश्वर होते, योगामध्ये अतिशय पारंगत होते. आणि त्यांच्यापैकी एक त्यांचा जो पुत्र होता, तिथून असं म्हणतात की किंवा या 9 पुत्रांपासून नवनाथ परंपरा सुरू झाली असं म्हटलं जातं. आता हे जे ऋषभदेव होते ते प्रजेला नेहमी उपदेश करायचे, की काय असायला पाहिजे, काय करायला पाहिजे. या पद्धतीने खूप वर्ष राज्य केल्यानंतर त्यांनी एका पुत्राला आपला राज्यकारभार सोपवला आणि ते
वानप्रस्थात गेले. नामस्मरण करत करत त्यांनी चित्त शुद्ध केलं. त्यांचा देह भाव निघून गेला आणि ते अवधूत स्थितीमध्ये, गुणातीत स्थितीमध्ये तिथे राहायला लागले. आणि असं म्हणतात की जेव्हा आपण या स्थितीत जातो तेव्हा आपले गुण पालटतात. दोन दाखले दिले त्यांनी की हे जे ऋषभदेव होते ह्यांच्या विष्ठेला सुगंध यायचा आणि तो 5 मैल दरवळायचा. आणि तसाच एक दृष्टांत दिला गुरुदेव रानड्यांचा आत्ताच्या काळामध्ये, की त्यांना जो घाम यायचा त्याच्यातनं साखर पाझरायची. याचा अर्थ की गुण पालटतात. नामस्मरणाने काय होतं, तर ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आपल्यात असलेले गुण पालटतात. त्याच्यानंतरचं जे आख्यान आहे ते आहे जड भरताचं. आणि हे ऋषभदेवांचे पुत्र होते. त्यांनी खूप वर्ष राज्य केलं. आणि मग त्यांनी ठरवलं आता की खूप वर्ष राज्य करून झालेलं आहे, तर आता आपण राज्य सोडूया. ते राज्य सोडलं त्यांनी. वानप्रस्थ घेतला आणि गंडकी नदीच्या किनारी आले. आणि त्यांना आता मुक्त व्हायचं होतं. आणि सगळ्या त्यांचे जे टप्पे होते मुक्तीचे ते पार करून झालेले होते. आणि अचानक अगदी ते देह बुद्धी सोडणार आणि तेवढ्यात तिथे एक हरिणी जी गर्भवती होती आणि तिच्या मागे एक श्वापद लागलेला होता आणि तिने नदीत उडी मारली. तिथे तिचा मृत्यू झाला, पण ते जे पाडस होतं ते जिवंत होतं. हे सगळं पाहिलं भरतानी. आणि आता त्यांची चित्तवृत्ती जी आहे ती त्या पाडसामध्ये अडकली. आता जे सगळं एवढा राजमहाल वगैरे सोडून आलेले होते, त्या ते सगळं त्यांनी तिकडे सोडून आणि मग एक झोपडी बांधली. मग त्या हरणाला दूध पाहिजे म्हणून त्यांनी गाय आणली वगैरे सगळं केल्यानंतर ती हरिणी जेव्हा मोठी झाली तेव्हा एक दिवस ती हरणाबरोबर वनात निघून गेली. ते निघून गेल्यानंतर त्यांना अतिशय दुःख झालं जड भरताला की. आणि मग त्यांचा जो प्राण गेला ना तेव्हा ते परत हरणाच्या योनीमध्ये परत आले. आणि जड भरताच्या पूर्व स्मृती हरण योनीमध्ये एकदा ते विचरण करत असताना वेदांच्या ऋचा ऐकून त्यांना पूर्व स्मृती आली. आणि मग त्यांनी परत मानव योनी मागितली की मी तिथे मुक्त होणारच होतो, पण आता मला एक चान्स द्या असं जे आपण म्हणतो. आणि आता मी चूक करणार नाही. आणि मग ते लिंगदेहाने खूप वर्ष विचरण करत राहिले. आणि मग एक दिवस त्यांनी मागितला मला मानव देह पाहिजे. एक दिवस अंगिरा नावाचे एक विप्र होते. त्यांच्या एका पत्नीला 9 पुत्र होते आणि दुसरी जी पत्नी होती ती निपुत्रिक होती. आणि हा लिंग देह इकडे फिरत असताना त्यांना हा गर्भ दिसला आणि ते त्याच्यात प्रवेश करते झाले. आणि पण ते येताना भगवंताला वचन देऊन आले की मी या जन्मामध्ये बोलणार नाही, कारण मला आता मुक्ती हवी आहे. मग बालक जे होतं ते जडभरत जे जन्म घेतला त्यांनी, ते अजिबात बोलले नाही, रडले नाही. आणि मग सगळ्या लोकांनी त्यांना उपयोग करायला सुरुवात केली. सगळ्यांनी कामं सांगायला सुरुवात केली. आणि असं करता करता त्यांचे जे वडील होते अंगिरा, त्यांनी जेव्हा देह त्याग झाला तेव्हा त्यांची जी आई होती ती सती गेली. आणि ती जी पहिली पत्नी होती जिला 9 पुत्र होते त्यांच्याच बरोबरीने जडभरत वाढायला लागले, मोठे होऊ लागले. आता एक दिवस सावत्र आईच्या जाचाला खूप कंटाळून त्यांनी गृहत्याग केला. तिकडे गेले. एक शेतकरी भेटला. त्यांनी सांगितलं राखण करतोस का? हो म्हणाले. पण ह्यांना सगळीकडे ब्रह्मरूपच दिसू लागलं की हे जे दाणे आहेत हे पण ब्रह्मरूप, पक्षी पण ब्रह्मरूप. हा बाबा तुम्ही, मला काय. तर शेतकरीनी त्यांना काढून टाकलं. वनात जात होते तिथे त्यांना डाकू दिसले. तिथे त्यांना बळी द्यायचा प्रयत्न केला. मग देवी प्रकट झाली आणि त्यांना सोडवलं. मग पुढे निघाले. एका राजाच्या पालखीला भोई म्हणून कांदा दिला. तर तिथे तो राजा जो होता तो कपिल मुनींकडे दीक्षा घ्यायला चालला होता. त्याचं नाव रघुवंश राजा. आणि हा पालखी हिंगळायला लागली. तर ते म्हणाले की काय झालं तुला, तू असं करतोय, तुझ्याकडे शक्ती पण नाहीये, तर मी तुला मारून टाकू का? तर आता जडभरत बोलायला लागले. आणि मग त्यांनी बोध जो केला, राजाला पण बोध केला, परब्रह्माचं स्वरूप समजावून सांगितलं. आणि राजाला सुद्धा, रघुवंश राजाला इथे अनुग्रह दिला. आणि मग तप करून शेवटी जडभरत हे आपला देह नारायणाला समर्पित करून ते मुक्त तत्वाला पोचले. असं हे नाम आणि तत्व असं पण इथे परत सांगितलं आपल्याला, कारण आपल्याला सगळीकडे असं दिसून येतं की नामस्मरणाचं महत्व सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्याच्यानंतरचं पुढचं जे आख्यान आहे ते जड भरताची 10वी पिढी.
आणि त्याच्यामध्ये गय नावाचा राजा आणि त्याची पत्नी, तिचं नाव गयंती, आणि हे दोघंही प्रजाजनांना बोध करायचे. आणि इथे भूगोल खूप मोठ्या प्रमाणात सांगितलं गेलंय. मला वाटतं की ऍस्ट्रॉनॉमीचा उद्गम जो आहे तो इथे झालेला असावा. ग्रह म्हणजे काय, उपग्रह म्हणजे काय, तारे म्हणजे काय, सूर्य कसा झाला, त्याच्यानंतर सूर्याचा रथ म्हणजे कसा, त्याच्या घोड्यांचा अर्थ काय, त्याचे 12 आरे आहेत चाकाला, ते 12 मास आहेत, आदित्य म्हणजे कोण, परब्रह्माचं व्यक्त स्वरूप, शास्त्र निर्मिती कशी झाली, आणि इथेच ग्रह ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली, मूळ शब्द काय आहे, वाणी आहे, सप्तसागर म्हणजे काय, अशी सगळी कथा सांगितली. आणि त्याच्यानंतर अजामेळाची कथा आता सुरुवात झालेली आहे आणि आज हा 4था दिवस संपला. गोपाल कृष्ण भगवान की जय.